गव्हाच्या वावरात लपून बसलं होतं. त्यांनी झडप मारली, काही लागलं त्याला. तेव्हा त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामुळं सोडून पळाले ते. नमस्कार, मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूजमध्ये. तर कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याचा जो वावर आहे तो ठिकठिकाणी वाढलेला आहे. पण अशातच आता जे काही शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडनं जे काही ऊसाची जी तोडणी आहे ती चालू आहे. बिबट्या जो आहे तो ऊसाच्या शेतामध्ये जास्त राहतो. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव या ठिकाणी गट नंबर 12 अशा एका ऊसाच्या शेतामध्ये बिबट्या होता. त्याचबरोबर जे काही ऊसाचे जे काही शेतमजूर होते ते या ठिकाणी काम करत होते. तर काम करत असताना आता सध्या आपण आलेलो आहोत कोपरगावमधील ग्रामीण रुग्णालयामध्ये. या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे काही पेशंट आहे त्यांची सध्या प्रकृती आहे ती स्थिर आहे, पण त्यांच्या हाताला आणि त्याचबरोबर डोक्याला जी दुखापत जी आहे ती झालेली आहे. सध्या त्यांचे या ठिकाणी सध्या जे पेशंट जे आहे ते सध्या उपचार जे आहेत या ठिकाणी घेत आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर काही प्रत्यक्षदर्शी होते. दादा, काय सांगाल, कशी झाली ही घटना? ऊसाच्या वावरात होतं, पण काही बागायतदार लोकांनी सांगितलं आम्हाला तिथं बिबट्या घुसलाय म्हणून. आम्ही गेलो, दामटलं पोरं होते बारीक, दामटलं त्याला. एकाला दामटलं, एक तिथंच लपून बसलं होतं. पण एक दामटलं आणि परत आलो आम्ही. गव्हाच्या वावरात लपून बसलं होतं, त्यांनी झडप मारली, काही लागलं त्याला. तेव्हा त्याला आम्ही सोडवण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यामुळं सोडून पळाले ते. किती बिबट्यांची संख्या जी होती त्या ठिकाणी किती होती? 2 होते ते, आणि काही पिल्लू आहे त्याच्यात आता. त्यानंतर आत्ताच आपण सांगितलं की ज्यावेळेस आपण पुन्हा आता रात्रीच्या वेळेस शेतामध्ये गेले होते ट्रॅक्टर आणण्यासाठी, बरोबर? तर त्या ठिकाणी आपण बिबट्यांचे जे पिल्ल आहे ते सुद्धा बघितलेत. हा, बघितलं ना. 3 पिल्लं बघितलं, ऊसाच्या कडाला होते ते. साधारणतः काय सांगाल की ही जी घटना आहे ती कोणत्या टायमिंगला झाली आज? आज 11-11:30 वाजता झाली ती घटना. अच्छा, आणि त्या ठिकाणी सर्व जे पब्लिक वगैरे होते ते किती संख्येने होते? आपण काय काम करत होता तिथे? आम्ही ट्रॅक्टर भरायचं काम चालू होतं, पण काही बागायतदार लोकांनी सांगितलं आम्हाला, कारण की बिबट्या तिकडे आलाय म्हणे. आम्ही आलो, मग बिबट्या आम्हाला दिसलं, एक पळताना दिसलं आम्हाला, पण एक गव्हात लपेल होतं ना, त्यांनी झडप आणली आमची. या ठिकाणी दुपारी जे काही वन विभागाचे जे काही अधिकारी होते ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. त्यांचं आपल्यासोबत काही बोलणं झालं का? त्यांनी काय सांगितलं याबद्दल? काय सांगितलं त्यांनी सांगितलं पिंजरा टाकू, आता 2 दिवस तिथं तोड बंद ठेवा म्हणून असं सांगितलं आम्हाला त्यांनी. तर आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये आज जी घटना जी होती ती सकाळी 11:30च्या दरम्यान झालेली होती ऊसाच्या शेतामध्ये. आणि या ठिकाणी सध्या जे पेशंट आहे ते सध्या उपचार या ठिकाणी घेत आहे. आत्ताच काही वेळापूर्वी आपण वन विभागाशी सुद्धा संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यांना सुद्धा आपण प्राधान्य न्यूजच्या माध्यमातून विचारणा जी केलेली होती. तर जे काही त्या ठिकाणी पिंजरा वगैरे लावण्यात आलेला आहे की काय, तर जे काही फॉरेस्टचे अधिकारी होते जाधव, त्यांनी आपल्याला आजच सांगितलेलं आहे की आम्ही त्या ठिकाणी पिंजरा लावण्याचं आमचं जे काम जे आहे ते संपूर्ण त्या ठिकाणी चालू आहेत. लवकरात लवकर त्या ठिकाणी जो पिंजरा आहे तो सेट केला जाईल आणि त्याचबरोबर जे काही त्या संपूर्ण जे परिसर आहे त्या ठिकाणी रेकी जी आहे ती केल्या जाईल. आणि जो बिबट्याचा जो वावर आहे तो कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून आहे. तर याच अनुषंगाने वन विभाग असेल हे सुद्धा त्या ठिकाणी जे काही कारवाई जी आहे ते करत आहे. पण निश्चितच की कोपरगाव तालुक्यामध्ये जे काही विविध ठिकाणी ऊस जो आहे ती ऊसाची शेती जी आहे ती जास्त प्रमाणात आहे. पण आता सध्या ऊस जो आहे तो तोडणीला आल्यामुळे बिबट्या जे आहेत ते ऊसातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी यासारखे जे हल्ले जे आहेत ते या ठिकाणी होत आहे. रिपोर्ट प्रमोद पवारसह कॅमेरामन शिवकुमार इंगळे, प्राधान्य न्यूज, कोपरगाव.